Okay, good afternoon, everyone. Good Good afternoon. Good afternoon, sir. afternoon, sir. Yes, good Good afternoon. afternoon, sir. Good afternoon, sir. Yes, okay. So we have reached up to the last lecture that disciplines of civil engineering, that is geotechnical engineering, and we have covered first 2 points, and we have reached up to the here third point, that is uh, geotechnical engineering includes. Just a minute. So we have seen in the last lecture that construction of tunnels. We have reached up to the construction of tunnels. So I was telling you the construction tunnels we are constructing in the hilly area. In the hilly area, we are drilling the hill for the transport, making the road or making the railway line. म्हणजे रेल्वे किंवा रोड कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आपण एखाद्या काय करतो, हिलला किंवा टेकडीला ड्रिल करतो आणि टनेल कन्स्ट्रक्शन करतो. सो while construction of tunnel, a very important part of construction of tunnel and geotechnical engineering is टनेल ज्यावेळी आपण कन्स्ट्रक्ट करत असतो त्यावेळी तो हार्ड रॉक किंवा दगडातूनच कन्स्ट्रक्ट झाला पाहिजे. काय रिझन त्याचं, तर ज्यावेळी कन्स्ट्रक्ट झालेला टनेल कन्स्ट्रक्ट केला असेल आपण, त्यावेळी वरून आपल्याला माती पडू नये किंवा मुरूम पडून जो टनेल कन्स्ट्रक्ट केलेला आहे तो मुजून जाऊ नये. सो देअर इज ऑलवेज अवेलेबिलिटी ऑफ हार्ड रॉक. सो हार्ड रॉक इज नथिंग बट द जिओटेक्निकल इंजिनियर. दॅट इज दी रोल ऑफ दी जिओटेक्निकल इंजिनियर. त्या ठिकाणी ती कंडिशन आहे की नाही हे कोण चेक करणार, तर जिओटेक्निकल इंजिनियर. देन नेक्स्ट पॉइंट इज दी सब बेस ऑफ दी रोड. जिओटेक्निकल इंजिनिअरिंग म्हणजे आपण काय म्हटलं की सॉइल इन्व्हेस्टिगेशन ऑफ सॉइल. ज्या ठिकाणी जी सॉइल अवेलेबल आहे त्याच ठिकाणी जे स्ट्रक्चर उभा राहणार आहे त्या स्ट्रक्चरसाठी त्या सॉइलची कॅपॅबिलिटी आहे की नाही हे चेक करतो आपण जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. देन सो हिअर रोड इज दी वन ऑफ दी स्ट्रक्चर इन दी फील्ड ऑफ सिव्हिल इंजिनिअरिंग. सो व्हाईल कन्स्ट्रक्शन ऑफ रोड, सब बेस ऑफ दी रोड. रोड म्हणजे काय आहे, काहीतरी लेअर आहे. तो आपण पाहिलं सर्वांनी रोड कन्स्ट्रक्ट करताना तो एक लेअर आहे. तो सगळ्यात खालचा लेअर कोणता असेल, तर त्या ठिकाणी मुरुम आणि मोठे मोठे दगड्स याचं सोलिंग केलं जातं. त्याच्यावरती BBM हा लेअर असतो, म्हणजे 40 mm ची खडी आणि डांबर हे मिक्स करून त्याच्यावरती लेअर टाकला जातो. त्याच्यावरती तुमचा कार्पेटमध्ये 20 mm ची खडी आणि डांबर मिक्स असतात आणि त्याच्यावरती सिल्कोट म्हणजे डांबराचा पोट असतो. सो अशा पद्धतीनं तुमचा हा डांबरी जर रोड असेल बिटुमिनचा, तर त्याचा हा लेअर असतो. सो सब बेस ऑफ रोड. सो फायनली दिस रोड इज रेस्टिंग ऑन सॉइल. मातीवरती सगळ्यात खाली हा रेस्ट आहे. तर त्या सॉइलची ही कॅपॅसिटी चेक करणं ॲज अन रोल ऑफ दी सिव्हिल इंजिनियर. Okay, so then next is the earthen dam. So in the geotechnical engineering, we have to study about the soil. So earthen dam, earth means here again soil, मातीचा डॅम. आता मातीचा डॅम बरेच आपण रुरल एरियातले आहे. आपण रुरल एरियामध्ये पण पाहिलेले आहेत की जो तलाव असतात ते कशाचे असतात, जनरल मातीचे असतात. आपण सर्वांनी पाहिलेलं आहे. सो त्या तलावालाच इंग्लिशमध्ये वर्ड हा डॅम म्हणतो आपण. जर मोठं स्ट्रक्चर असेल तर त्याला डॅम म्हणतो आणि छोटं स्ट्रक्चर असेल तर त्याला तलाव म्हणजेच लेक म्हणतो आपण. सो earthen dam. सो in the rural area we are constructing the dams by using the soils. मग आता ती माती, ज्या मातीपासून आपण earthen dam कन्स्ट्रक्ट करतोय पाणी अडवण्यासाठी, तर तो डॅम किंवा तो जो बांध घातलेला आहे, इट इज कॅपेबल टू रिटेन दिस वॉटर. म्हणजे ते पाणी थांबवण्यासाठी तो जो earthen dam आहे तो कॅपेबल आहे की नाही, किंवा ती सॉइल आहे ती कॅपेबल आहे की नाही, हा स्टडी आपण earthen dam इन दी जिओटेक्निकल इंजिनिअरिंग मध्ये आपण करतो. सो नाव
यू हॅव सीन दी आर्दन डॅम्स म्हणजे मोठे मोठे डॅम पाहिले आपण. त्याच्यामध्ये आर्दन डॅम म्हणजे मातीचा डॅम असलेला एक्झाम्पल म्हणजे जायकवाडी. जायकवाडी डॅम हा फक्त मधला सेंटरचा पार्ट फक्त तुमचा ग्रॅव्हिटी डॅम म्हणजेच कॉन्क्रीटचा आहे. बाकीचा जो उरलेला सगळं डॅमची जी लेंथ आहे ती तुमची मातीचं कन्स्ट्रक्शन आहे सगळं डॅमचं. किंवा जे मोठे मोठे तलाव असतात ते सगळे मातीचे बांधलेले असतात. सो आय विल आस्क यू वन क्वेश्चन. डॅममध्ये आतल्या बाजूला जे दगड लावलेले असतात त्याचं काय पर्पज असतंय? मी विचारलं होतं का क्वेश्चन तुम्हाला? नाही. कोण सांगेल का? डॅम जो मातीचा डॅम असतो किंवा मातीचा तलाव असतो त्याच्या आतमधून तुम्ही दगड लावलेले असतात बघा, त्याला पिचिंग म्हणतात. पिचिंग त्याचं पर्पज काय हो? पाणी जास्त मातीवर प्रेशर येऊन माती वाहून जाईल. ओके, हा, दिस इज वन थिंग. अगेन अजून कोण सांगेल काय रिझन असेल ते दगड लावण्याचं? ओके, सेकंड थिंग percolation. Okay, our friend has given answer, that is की मातीचं काय व्हायला पाहिजे, इरोजन नाही झालं पाहिजे. जर तुम्ही आहे ह्या मातीवरती जर पाण्याचं जर प्रेशर येत राहिला, पाणी जे अडवलेलं आहे, तर ते सॉइल काय करणार आहे, ते पाणी प्लीज काय प्लीज आफ्टर युअर आन्सर प्लीज म्यूट युअर सेल्फ. जर तुमचं आन्सर सांगून झालं की लगेच तुम्ही स्वतःला म्यूट करा. ओके, मग जर आपण धरण बांधलेलं आहे किंवा डॅम बांधलेला आहे किंवा तलाव बांधलेला आहे आणि ते पाणी त्याला रिटेन झालेलं आहे, तर ते पाण्याने त्या सॉइलचं इरोजन होऊ नये किंवा पर्क्युलेशन होऊ नये म्हणून आतल्या बाजूने जे दगड बसवलेले असतात त्याला पिचिंग म्हटलं जातं. So that part, erosion, that parts again comes under the geotechnical engineering. Then next point is the earth related construction. मातीचे कोणतेही कन्स्ट्रक्शन असतील त्या ठिकाणी आपल्याला त्या मातीच्या टेस्ट ह्या जिओटेक्निकल इंजिनिअरिंगच्या अंडर करायच्या. and you have those who are civil engineering student, you will have two subjects. You will have two subjects in the third year engineering, geotechnical engineering 1 and geotechnical engineering 2. For this all test, basic test of soil, म्हणजे सॉइल इन्व्हेस्टिगेशन साठी दोन सब्जेक्ट आहेत थर्ड इयर आणि फायनल इयर मध्ये. देन नेक्स्ट पॉइंट इज दिस sound knowledge of geology and geotechnical engineering. So here two words are there, geology and geotechnical engineering. So what is difference between these two words, geology and geotechnical? Actually in the geotechnical engineering, soil investigation, it means collection of soil sample and testing of soil. So which type of soil is there, that parts comes under the geology. म्हणजे जमिनीच्या खाली आपण जसं एक्सकॅव्हेशन करत जाऊ किंवा खोदत जाऊ तसं आपल्याला काय दिसतंय, वरती सॉफ्ट मॉथ असेल त्याच्या खाली थोडासा आपल्याला हार्ड मुरुम लागतो, त्याच्या खाली थोडंसं अजून गेलं तर त्याच्यापेक्षा हार्ड मुरुम लागतात, मोठे मोठे जाड मुरुमाचे खडे लागतात, त्याच्या खाली जाईल तसं दगड लागू शकतो. बरोबर आहे, अशा पद्धतीचं स्ट्रक्चर आपलं खाली आतमध्ये आहे. तो जो स्ट्राटा आहे त्या स्ट्राटा अनालिसिस करण्या कुठं केला जातो तर जिओलॉजीच्या अंडर केला जातो. सो जिओलॉजी इज अगेन branch of the civil engineering. Geology is one of the again branch of civil engineering, but these two branches, geology and geotechnical, comes under one category. जिओलॉजी मध्ये फक्त स्ट्राटा काय आहे बघितला जातो आणि जिओटेक्निकल मध्ये त्या स्ट्राटाचं किंवा त्या टाईपच्या सॉइलचं किंवा दगडाचं अनालिसिस कुठं केलं जातं तर जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. So sound knowledge of geology and geotechnical engineering is necessary for construction of earth related structures. So for construction of every civil engineering structure, initially you have to study this soil strata. ज्या ठिकाणी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं आहे त्या ठिकाणची सॉइल कशी आहे, त्याचा स्ट्राटा कसा आहे, त्या सॉइलचे कोणकोणते पॅरामीटर्स आहेत आणि त्याची सेफ बेरिंग कॅपॅसिटी किती आहे हे तुम्हाला जिओटेक्निकल इंजिनिअरिंग या ब्रँचच्या अंडर सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये करायचं आहे.
आलं लक्षात? जिओटेक्निकल इंजिनिअरिंग इट मीन्स इन्व्हेस्टिगेशन ऑफ सॉइल, ज्या सॉइल वरती स्ट्रक्चर रेस्ट होतं. दॅट्स इट. ओके. Now, if you see this picture for a geotechnical engineer, if you see this picture, what तुम्ही काय पाहू शकताय पिक्चर मध्ये? बघा, जमिनीची लेवल आहे, जमिनीच्या लेवलच्या खाली हा खड्डा कांदून हे फाउंडेशन किंवा फुटिंग म्हणतो याला आपण, हे फाउंडेशन कन्स्ट्रक्ट केलेलं आहे. फाउंडेशन कशावरती रेस्ट आहे? फाउंडेशन सॉइल वरती रेस्ट आहे. जमिनीच्या वरचा पार्ट आहे सुपरस्ट्रक्चर, जमिनीच्या खालचा पार्ट आहे तो सबस्ट्रक्चर. आपण सांगितलं जमिनीच्या खालच्या पार्टला कन्स्ट्रक्शन करताना बिल्डिंग किंवा कोणतंही सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर आहे, खोदल्यानंतर जे आतमध्ये जाणारं स्ट्रक्चर त्याला आपण सबस्ट्रक्चर म्हणतो, आणि जमिनीच्या वर राहणारं स्ट्रक्चर आहे त्याला सुपरस्ट्रक्चर म्हणतो. सो अँड दॅट सबस्ट्रक्चर इज रेस्टिंग ऑन दी सॉइल. नाउ the foundation soil and substructure should resist, a foundation and his soil should resist the load of superstructure without failure or excessive deformation. Read this sentence properly. Foundation soil and substructure should resist the forces without failure or excessive deformation. म्हणजे जमिनीच्या वरचं जे स्ट्रक्चर आहे हे स्ट्रक्चरचा लोड हे फाउंडेशन आणि सॉइल विदाउट फेल्युअर तो लोड रेजिस्ट करायला पाहिजे. दॅट इज दी जिओटेक्निकल इंजिनिअरिंग. मग त्यासाठी लागणाऱ्या ह्या सॉइलच्या सगळ्या टेस्ट किंवा त्याची कॅपॅबिलिटी दॅट वी हॅव टू फाइंड इनिशियली. स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायच्या अगोदर त्या सॉइलचे पॅरामीटर्स आणि इन्व्हेस्टिगेशन करणं आपल्याला गरजेचं आहे. सो फ्रॉम दिस स्केच we learn about this soil can resist the forces of the superstructure without failure. फेल्युअर न होऊ देता हे फाउंडेशन आणि ह्या सॉइलनी या स्ट्रक्चरचा लोड घेतला पाहिजे. आर यू गेटिंग व्हॉट इज जिओटेक्निकल इंजिनिअरिंग? Yes, sir. Okay. Now, next discipline or next subdomain of civil engineering is the water resource engineering. So, what is water resource engineering? Generally, water resource engineering means the measurement, utilization, and development of water resources for agriculture, municipal, and power generation purpose. Water resources. Water म्हणजे पाणी, सर्वांना माहित आहे. रिसोर्सेस, वॉटरचे रिसोर्सेस आणि त्याचा स्टडी, त्याचं मेजरमेंट, त्याचं युटिलायझेशन कम्स अंडर दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. पाण्याचा स्रोत म्हणजे सोर्स ऑफ वॉटर, ते कुठं स्टोअर केलं पाहिजे, त्याचे रिसोर्सेस, आणि या वॉटर रिसोर्सेसचं युटिलायझेशन मेजरमेंट कशासाठी? फॉर द ॲग्रिकल्चरल, फॉर द म्युनिसिपल अँड पॉवर जनरेशन पर्पज. सी सिंपल एक एक्झाम्पल आपण घेऊ. पाणी कुठे आहे कोण सांगेल? किंवा एक वन मोर क्वेश्चन, सोर्स ऑफ वॉटर, पाण्याचा सोर्स कुठून आहे? जमिनीतून. जमिनीतून. अगेन रेन. रेन, करेक्ट. जमिनीतून रेन. माउंटेन्स. माउंटेन्स म्हणजेच माउंटेन्स मधून पाणी, माउंटेन्स मध्ये कुठून पाणी येणार? एक तर रेन मधूनच असणार आहे, रेन थ्रूच येणार आहे ना माउंटेन्स मध्ये. येस. बेसिक टू सोर्सेस आर देअर. एक म्हणजे जमिनीतून आणि दुसरं म्हणजे रेन. हे दोनच मेन सोर्सेस आहेत, त्याच्यावरून आपण बाकीचे सोर्सेस डेव्हलप केलेले आहेत. ओके. सो जो जमिनीतला सोर्स आहे तो सोर्स कशामुळे तयार होतोय? रेन पडल्यामुळेच तयार होतोय.
जो रेन आहे तो रेन ग्राउंडमध्ये पर्क्युलेट होतोय आणि ग्राउंड मधली वॉटर टेबल वाढतो. तिथून एक सोर्स झाला. आणि दुसरा आहे तो रेन म्हणजे समुद्रातलं पाणी आहे. त्या पाण्याचं काय आपण मराठीत वर्ड वापरला जलचक्र. जी काय प्रोसेस आहे ती प्रोसेस होते आणि पाऊस पडतो. सो दीज आर दी टू सोर्सेस. जमिनीखालचं पाणी वापरायचं म्हणलं आपल्याला तर त्याच्यासाठी प्रोसेस बरीच करावी लागेल. एक्सकॅव्हेशन करावं लागेल, वेल कन्स्ट्रक्ट करावे लागेल आणि ते पण ते जमिनीतलं पाणी पुरणार नाहीये. मग जो रेन आहे आणि त्या रेनमधून रेनफॉल होतोय, त्या रेनफॉल मधून जे काही पाणी जमिनीवरती पडणार आहे ते पाणी वेगवेगळ्या रिसोर्सेसनी स्टोअर करणं, ते पडलेलं पावसाचं पाणी वेगवेगळ्या रिसोर्समधनं स्टोअर करणं थ्रू दी स्ट्रक्चर, सिव्हिल इंजिनिअरिंग स्ट्रक्चर्स, डॅम्स, बॅरेजेस, हायड्रो पॉवर स्टेशन, कॅनॉल्स. बघा, इन दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग व्हॉट वी हॅव टू डू, पडलेलं पावसाचं पाणी वेगवेगळे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करून ते स्टोअर करायचं. दॅट कम्स अंडर दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. If you see here, water resource engineering means measurement, utilization and development of water resources for agricultural, municipal and power generation purpose. म्हणजेच काय तर पाणी कशा कशासाठी लागते आपल्याला. फर्स्ट थिंग म्युनिसिपल, इट मीन्स फॉर ड्रिंकिंग पर्पज. हिअर पाणी कशासाठी लागते. म्युनिसिपल मीन्स ड्रिंकिंग पर्पज. सेकंड ॲग्रिकल्चरल पर्पज. हिअर थर्ड इज दी पॉवर जनरेशन मीन्स इलेक्ट्रिसिटी. जी इलेक्ट्रिसिटी आपण तयार करतोय ही कशावरती करतोय तर डॅम मध्ये स्टोअर केलेल्या पाण्यावरूनच इलेक्ट्रिसिटी तयार करतोय. वन मोर थिंग इज हिअर फॉर इंडस्ट्री पर्पज. रिक्वायरमेंट ऑफ वॉटर्स आर agriculture, municipal and power generation and addition industry purpose. तर वॉटरचे रिसोर्सेस जे आहेत त्याच्यातून जे आपल्याला वापरात लागणारं पाणी आहे ते या गोष्टींसाठी आपण वापरतो. ओके, नाव वी हॅव टू स्टोअर दिस वॉटर. जे आपल्याला जमिनीसाठी, शेतीसाठी, पिण्याच्या पाणी म्हणून आणि इलेक्ट्रिसिटी तयार करण्यासाठी किंवा इंडस्ट्रीसिटी लागणारं जे पाणी आहे ते पाणी आपल्याला साठवून ठेवलं पाहिजे. तुम्ही मला सांगितलं सोर्स दोनच आहेत, एक जमिनीखालचा आणि एक पावसाचं पाणी. जमिनीखालचा सोर्स आपल्याला पुरणारच नाहीये तो, आणि एवढं पाणी नाहीये जेवढं पृथ्वीवरती जेवढं पाणी आहे तेवढं जमिनीच्या आतमध्ये नाहीये. त्यामुळे जमिनीच्या आतमधल्या पाण्याचा आपण विचार करायचाच नाही. मग जमिनीच्या वरती पडलेलं जे पावसाचं पाणी आहे दॅट वी हॅव टू स्टोअर. हाऊ टू स्टोअर? नाव सी, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग डील्स विथ planning, designing and developing water resources by constructing several hydraulic structures like dam, barrages, hydropower station, canals and pipe network. One question I will ask. पाण्याची गरज काय काय सांगितली आपण, कशासाठी पाणी लागते आपल्याला. Here written agriculture, municipal, power generation and industry. So these are the requirement. Okay, correct. These are the requirement. आता ह्या रिक्वायरमेंट सॅटिस्फाय व्हायचे असतील तर काय करावं लागेल आपल्याला. दिस सेकंड पॉइंट, वी हॅव टू गो कन्स्ट्रक्शन ऑफ स्ट्रक्चर्स फॉर रिस्टोरिंग दी वॉटर. पाणी साठवून ठेवण्यासाठी स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करणं गरजेचं आहे जर आपल्या या रिक्वायरमेंट फुलफिल करायचे असतील तर. सो इन दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग, प्लॅनिंग, डिझायनिंग अँड डेव्हलपिंग वॉटर रिसोर्सेस by constructing several hydraulic structure like dam. Now here, see here this dam. So we have to construct dam for storing the water. Then barrages. Barrages म्हणजेच बंधारा, छोटा बंधारा असेल, तलाव असेल, छोटा बंधारा असेल
तलाव असेल, त्यानंतर केटीवेअर्स, कोल्हापूर टाईप बंधारा असेल, असे छोटे छोटे स्ट्रक्चर्स आपण नदी नाला ओढ्यावरती जे बांधतो, दीज आर दी बॅरेजेस. देन हायड्रो पॉवर स्टेशन. सो हायड्रो पॉवर स्टेशन इज कन्स्ट्रक्टेड बिलो दी डॅम. डॅमच्या खालच्या बाजूला हायड्रो पॉवर स्टेशन आपण कन्स्ट्रक्ट करतो. कशासाठी? तर इलेक्ट्रिसिटी जनरेशनसाठी. इलेक्ट्रिसिटी ही आपण हायड्रो पॉवर स्टेशन मध्ये जनरेट करतो. देन कॅनॉल्स. For what purpose canals we are constructing? कोणी सांगेल? To store the water. नो नो नो. कॅनॉल मध्ये वॉटर स्टोअर करतो का आपण? पाहिले कुणी? कॅनॉल मधून No. नाही नाही. कॅनॉल मधून वॉटर फ्लो होत आहे. कशासाठी पाणी flow? गावागावात हो. जाण्यासाठी, ओके. ते नदीद्वारे पाणी पाणी गाव. ओके. ते कशासाठी वापरतोय पाणी आपण? कॅनॉलनी गेलेलं ऍग्रीकल्चर पर्पज. करेक्ट. Agriculture. Correct. So dams and barrages we have to construct for the storing the water. याच्यामध्ये स्टोअर केलेलं वॉटर आपण डॅम्स आणि बॅरेजेस मधलं आपण म्युन्सिपल साठी वापरू शकतो. फर्स्ट थिंग म्हणजे पिण्यासाठी पहिल्यांदा वापरू शकतो. हायड्रो पॉवर स्टेशन म्हणजे पॉवर जनरेशन. बघा, पहिल्या पॉईंटचं आणि दुसऱ्या पॉईंटचं कोरिलेशन करतोय आपण. हायड्रो पॉवर स्टेशन म्हणजे कशासाठी हायड्रो पॉवर स्टेशन कन्स्ट्रक्ट करतोय? Industries. To generate the electricity. No, hydropower station to generate the electricity. Then here canal is what there. Canal is constructed or canals are constructed for moving the water for the agriculture purpose. Agriculture purpose साठी डॅम मध्ये स्टोअर केलेलं पाणी आपण कॅनॉल थ्रू कुठे वापरतो? ऍग्रिकल्चर साठी वापरतो. Then last point is the here pipe network. So we are constructing the pipelines. कशासाठी पाईपलाईन्स कन्स्ट्रक्ट करतोय? तर ड्रिंकिंग वॉटरसाठी. डॅम मधून, बॅरेजेस मधून आपण अडवून ठेवलेल्या पाण्यातून काय करतोय? पाईपलाईन्स कन्स्ट्रक्ट करतोय आणि ज्या सिटीला, पर्टिक्युलर सिटीला पाण्याची ड्रिंकिंग वॉटर असेल किंवा इंडस्ट्री असतील, फॉर दी ड्रिंकिंग वॉटर पर्पज और इंडस्ट्री पर्पज we are constructing this pipe network structure. बघा, वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग मध्ये कोणकोणते स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करतोय आपण? डॅम्स फॉर दी स्टोरिंग ऑफ वॉटर, बॅरेजेस फॉर स्टोरिंग ऑफ वॉटर, हायड्रो पॉवर स्टेशन फॉर इलेक्ट्रिसिटी जनरेशन, कॅनॉल्स फॉर ऍग्रिकल्चर पर्पज, पाइप नेटवर्क फॉर ड्रिंकिंग वॉटर अँड इंडस्ट्री. So these structure we are constructing under the water resource engineering for the storing of water. आलं लक्षात वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय? Yes, sir. Okay. Now next point. Yes, sir. Yes. Now next point is the water resource engineering is also include watershed planning, water harvesting technique, soil conservation and soil reclamation. आता बघा, watershed planning and water harvesting means what? तर याच्या रिलेटेड मी एक वर्ड सांगतो, सर्वांना माहित आहे. वन ऑफ द ऑर्गनायझेशन यू हॅव हर्ट अबाउट दिस ऑर्गनायझेशन, पाणी फाउंडेशन. सर्वांना माहित आहे, ऐकलेलं असेल बऱ्याच जणांनी. त्यानंतर पाणी अडवा पाणी जिरवा, हे पण ऐकलं असेल सर्वांनी. हो सर. सो जमिनीची वॉटर टेबल वाढवण्यासाठी जे काय आपण छोटे बांध आपल्या शेतामधून किंवा मोठमोठ्या ओपन एरियामध्ये कन्स्ट्रक्ट करतो, छोटे बांध, पाणी फाउंडेशन या ऑर्गनायझेशनच्या अंडर असेल किंवा पाणी अडवा पाणी जिरवा शासनाची जी काही स्कीम आहे याच्या अंडर असेल, आपण आपल्या रानातून छोटे बांध घालतो आणि त्या बांध घातल्यानंतर जे पडलेलं पावसाचं पाणी आहे ते पाणी त्या एरियावरती पडल्यानंतर तिथंच मुरतं आणि त्याच्यामुळे आपली ग्राउंड वॉटर टेबल वाढते. दॅट कम्स अंडर दी वॉटरशेड प्लॅनिंग और वॉटर हार्वेस्टिंग टेक्निक और सॉइल कंजर्वेशन.
जर पडलेल्या पावसाच्या पाण्यामुळे जर माती जर वाहून नाही गेली तर सॉइलचं कन्झर्वेशन ऑर सॉइल रिक्लेमेशन होतं. सॉइल कन्झर्वेशन अँड सॉइल रिक्लेमेशन म्हणजेच काय, तर आपल्या ज्या ठिकाणची जी सॉइल आहे ती सॉइल पावसाच्या पाण्याने वाहून न जाऊ देता त्याच ठिकाणी ती सॉइल प्रिझर्व होणं, दॅट कम्स अंडर दी सॉइल कन्झर्वेशन अँड सॉइल रिक्लेमेशन. अँड वॉटरशेड प्लॅनिंग किंवा वॉटर हार्वेस्टिंग म्हणजेच पडलेलं पावसाचं पाणी त्याच ठिकाणी जमिनीमध्ये मुरवणं. लक्षात आलं? व्हॉट इन्क्लूड वॉटरशेड प्लॅनिंग अँड वॉटर हार्वेस्टिंग. So government has taken great lead for this purpose because the water is a very important part for the us, because water is required for drinking purpose, water is required for agriculture purpose, water is required for power generation purpose, water is required for industry purpose. For the so many sources water is required. So we have to store the water. आपल्याला पाणी अडवणं खूप गरजेचं आहे. And for that we have to construct the structures to store the water, and that structures comes under the water resource engineering. समजते? Yes, sir. Okay. Yes, sir. Okay. Now next point is the hydrology is also part of the water resource engineering. Hydrology. So what includes hydrology? So hydrology includes study of sources of water. So we have seen now sources of water, major two sources of water. One is from below the ground and one is from the rainfall or rain. Only these two sources are there. From these sources, as a civil engineer म्हणून तुम्हाला हे स्ट्रक्चर्स कन्स्ट्रक्ट करायला पाहिजेत की ज्याच्यातून तुम्ही काय करू शकता, पाणी स्टोअर करू शकता. येते का लक्षात? सो दिस टू सोर्सेस आणि ह्या सोर्सेस मधून जर स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट केले तर तुम्हाला अजून ऍडिशनल सोर्सेस तयार होतील. आर यू गेटिंग? सो नाउ अगेन इन द हायड्रोलॉजी, मेजरमेंट ऑफ रेनफॉल. मेजरमेंट ऑफ रेनफॉल. सो यू ऑल हर्ट अबाउट दी रेनफॉल. आपण पाऊस पडलेला सगळ्यांनी पाहिलेला आहे. आपण पेपरला न्यूज ऐकतो किंवा टीव्हीला न्यूज ऐकतो. काय न्यूज असतं? 120 मिलीमीटर पाऊस पडला, 300 मिलीमीटर पाऊस पडला, 250 मिलीमीटर पाऊस पडला. इट मीन्स व्हॉट? ते म्हणजे काय? 300 mm पाऊस म्हणजे काय? असं कसं मोजतो आपण? सो फॉर दॅट इन द सिव्हिल इंजिनिअरिंग फील्ड वन डिव्हाइस इज देअर फॉर मेजरिंग द रेनफॉल. किती पाऊस पडला एका दिवसात किंवा 12 तासात किंवा 24 तासात, त्याचं एक डिव्हाइस आहे. ते पावसात ठेवलं जातं. ज्यावेळी पाऊस पडत असतो त्यावेळी ते पावसात ठेवलं जातं आणि मेजर केलं जातं. जनरली ते डिव्हाइस तहसीलदार ऑफिसच्या वरच्या टेरेसच्या वरती असतं तालुक्याच्या ठिकाणी, और तालुक्याचं जर तुमचं इरिगेशनचं डिपार्टमेंट आहे त्या इरिगेशन डिपार्टमेंटच्या तरी बिल्डिंगच्या टेरेसवर असतं. या दोन ठिकाणी ते डिव्हाइस असतं की ज्याच्यामध्ये किती पाणी पडलं, एका तासात किती पाऊस पडला, त्याच्यावरून रेनफॉल मेजर केला जातो. पाऊस किती पडला हे मेजर केलं जातं. मेजरमेंट ऑफ रेनफॉल. आणि त्याचं युनिट आहे मग ते MM मध्ये, मिलीमीटर. 120 मिलीमीटर, 200 मिलीमीटर, 300 मिलीमीटर. देन स्टडी ऑफ रेनफॉल. Study of rainfall and measurement of rainfall, these two comes in under one category. Study कुठल्या टाईपचा, किती पाऊस पडला, कसा पडला, किती आवर्स मध्ये पडला, त्याचा स्टडी रेनफॉल. आफ्टर द रेनफॉल नेक्स्ट वर्ड इज द रन ऑफ. व्हॉट इज रन ऑफ? रन ऑफ म्हणजेच पडलेला पाऊस इज द रेनफॉल, आणि पडलेला जो जमिनीवरती पडलेला पाऊस आहे तो किती वाहून गेला, दॅट इज रन ऑफ. रन मीन्स व्हॉट? धावणे. रन ऑफ, पडलेला पाऊस धावून चाललाय म्हणजे जाणारच आहे. पाणी त्या ठिकाणी थांबतंय का? फ्लोनी ते वाहून जाणार आहे. सो रेनफॉल इज दी ऍक्च्युअल पडलेला पाऊस आणि रन ऑफ म्हणजे वाहून जाणारं पाणी. या दोन्ही वरती
बरंच काही डिपेंड आहे. आणि आपल्याला हे कमी करायचं आहे. रन ऑफ पाणी वाहून जास्त नाही गेलं पाहिजे. ते पाणी जितक्या त्या ठिकाणी अडवलं गेलं पाहिजे किंवा तेच पाणी या स्ट्रक्चर्समध्ये स्टोअर केलं पाहिजे. तेव्हाच आपल्याला ॲग्रिकल्चर, म्युन्सिपल पॉवर जनरेशनसाठी पाणी पाहिजे तेवढं मिळणार आहे. आलं लक्षात? रेनफॉल म्हणजे काय आणि रन ऑफ म्हणजे काय? रेनफॉल इज नथिंग बट वॉटर, पाऊस जो पडला तो रेनफॉल, आणि रन ऑफ म्हणजे वाहून जाणारं पाणी, पावसाचं पडलेलं वाहून जाणारं पाणी. सो ते रन ऑफ. मग हा रन ऑफ कुठं असतो, कुठं जातोय? तर हे रन ऑफ झालेलं पाणी डॅम्स, बॅरेजेस, कॅनॉल्स, हायड्रो पॉवर स्टेशन्स या ठिकाणी ते स्टोअर होतं रन ऑफ. आणि त्याच्यात मग फ्लड आलेला पाहिला तुम्ही, पूर आलेला सगळ्यांनी पाहिलेला आहे. तो पूर आहे तो फ्लड कंट्रोल. मग जर एक्सेस वॉटर झालं, रेनफॉल पेक्षा जर रन ऑफ एक्सेस झाला, व्हॉट विल हॅपन? रेनफॉल पेक्षा जर रन ऑफ एक्सेस झाला तर काय होणार आहे? फ्लड सिच्युएशन होणार आहे. फ्लड. आर यू गेटिंग? रेनफॉल पेक्षा जर रन ऑफ जास्त झाला तर फ्लड कंट्रोल येणार आहे. जितका पाऊस पडला तो जर जास्त झाला आणि कॅपॅसिटी ऑफ स्ट्रक्चर, डॅमची, बॅरेजेसची, याची जर कॅपॅसिटी जर कमी पडायला लागली पडलेल्या पावसाला, तर फ्लड कंट्रोल, फ्लड सिच्युएशन येणार. अँड दॅट वी हॅव टू कंट्रोल. सो इफ यू सी दी पिक्चर, हे स्ट्रक्चर तुम्ही पाहताय काय स्ट्रक्चरमध्ये दिसतंय? ह्या डॅम आहे. डॅमच्या आतमध्ये वॉटर स्टोअर केलेलं आहे. ते वॉटर स्टोअरची कॅपॅसिटी जास्त झालेली आहे. त्याच्यामुळं या गेटमधून पाणी काय केलं जातं? डाऊनस्ट्रीम साईडला सोडलं जातं. इमेजेस पिक्चर जर पाहत असाल तर तुमच्या लक्षात येईल. डॅममधून हे डाऊनस्ट्रीम साईडला पाणी सोडलं जातं आहे एक्सेस वॉटर झाल्यामुळे. म्हणजे रनऑफ इतका झाला की तुमचं स्ट्रक्चर्स फुल झाले आणि मग हे वॉटर तुम्ही डाऊनस्ट्रीमला सोडून दिलं, रिव्हर असेल किंवा या डॅमच्या. सो दिस इज दी पार्ट ऑफ दी वॉटर रिसोर्सेस. आलं लक्षात सर्वांच्या? ओके सर. काय वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग म्हणजे काय सर्वांच्या लक्षात आलं व्यवस्थित ना? हो. Yes, sir. सोर्सेस ऑफ वॉटर, सोर्सेस ऑफ वॉटर, रिक्वायरमेंट ऑफ वॉटर आणि त्याच्यासाठी रिक्वायरमेंटसाठी कन्स्ट्रक्ट करणारे सगळे स्ट्रक्चर्स. या 3 इम्पॉर्टंट गोष्टी आहेत. पाण्याची गरज ॲग्रिकल्चर, म्युन्सिपल आणि पॉवर जनरेशनसाठी आहे. मग त्यासाठी आपल्याला हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करावं लागतात, डॅम्स, बॅरेजेस. आणि हे स्ट्रक्चर कन्स्ट्रक्ट करायचं म्हटलं की हा स्टडी आपल्याला लागतो. हायड्रोलॉजी म्हणजेच किती पाऊस पडतो एखाद्या एरियामध्ये, रेनफॉल किती, रन ऑफ किती आणि फ्लडची सिच्युएशन कशी येते त्या एरियामध्ये, याचा अभ्यास आपल्याला केल्यानंतर पूर्णपणे वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग लर्न होतो. ओके, सो दिस इज दी वॉटर रिसोर्स इंजिनिअरिंग. सो याच्यावरती जवळपास 3 सब्जेक्ट आहेत सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये, थर्ड इयर आणि फायनल इयर इंजिनिअरिंग. हायड्रोलॉजी वर्डवरती 2 चॅप्टर आहेत. ओके, सो दॅट दोज हू आर सिव्हिल इंजिनिअरिंग स्टुडंट्स, they will learn in detail in the civil engineering. Okay, so our time will be close, so I will take attendance here first and then we will close.